मित्रांनो, आधुनिक जीवनाचं गाणं व्यवहारासोबतच कलात्मकतेनं गाता येईल का याचा आपण विचार करणं आज गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा एक स्वभाव विशेष मी तुमच्याशी शेअर करतोय. मी आशिष हाडके लाईफ लेसन्सच्या वतीने आपलं स्वागत करतो. मी, माझं आणि मला हा जो पाढा आहे हा दररोज सकाळपासून अगदी झोपेपर्यंत, रात्री झोपेपर्यंत आपल्यापैकी प्रत्येक जण सारखा वाचत असतो. आणि माझं महत्त्व, माझं अस्तित्व, माझं हे, माझं ते आणि ही गोष्ट दाखवण्यासाठी तो सदैव प्रयत्नशील असतो, टिकवण्यासाठी त्यासाठी तो कार्य करत असतो. आता ही माणसाची जी स्वभावाची जी ही खासियत आहे ही कुणाकडूनच अशी लपून राहिलेली नाही आहे. ती प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाची असतेच. हे त्रिवार सत्यसुद्धा आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मी पासून आम्ही आणि आपण हा प्रवास आता पुढे करता येऊ शकतो का. म्हणजे मनाची शांती, शरीराचं आरोग्य म्हणा, बुद्धीची स्थिरता म्हणा, हे या धावपळीच्या आधुनिक AIच्या जगामध्ये मिळणं हे स्वभावावर, विचारांवर, मनावर, बुद्धीवर किंवा आपल्या रोजनिशीच्या वागणुकीवर अवलंबून आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा उपद्व्याप आहे, हा एक प्रयत्न आहे जो माझ्यासोबत तुम्हा सर्वांसाठी मी स्वतः करण्याचा, एक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा शेअरिंग ऑफ व्ह्यू आहे. साधं जर एक विचार केला, हो काय बोलताय तुम्ही, मला तसं म्हणायचं नव्हतं, तुम्ही ना नेहमीच माझ्या बोलण्याचा अगदी वेगळा अर्थ काढता आणि गैरसमज करून घेता आणि मग आपला बोला होतो. मित्रांनो, सुशिक्षित आणि सर्वसाधारण कुटुंबांमध्ये पती पत्नीच्या नात्यात असे संवाद वजा विसंवाद म्हणू शकतो आपण त्याला, आपल्याला होताना आणि अनुभव येतो आपल्याला. मग आपल्या सर्वांच्याच घरी यापेक्षा वेगळी अशी काही परिस्थिती आहे असं मला तरी वाटत नाही. कारण परिस्थिती सगळीकडे सारखीच असते. तो श्रीमंत असो, गरीब असो, मिडल क्लास असो, अपर मिडल क्लास असो, कुठल्या पदावर असो, राजनीतीत असो, समाज कार्यामध्ये असो किंवा एखाद्या कलाक्षेत्रामध्ये असतो. पण माणसाचे स्वभाव बेसिकली नाते जपताना कुटुंबामध्ये कसे असतात यावर थोडासा हा एक सुंदर संवाद साधण्याचा मी तुमच्याशी प्रयत्न करतोय. आता नात्यांमध्ये काय असतं नेमकं? स्पर्धा असते का? चढाओढ असते का? आणि ती कशी असते, कशासाठी असते, कशामुळे असते हे आपल्याला माहिती असतं. म्हणजे याचा हे कशामुळे असतं याचा असा वेगळा शोध लावण्याची तशी गरज नाही आहे. कारण त्याचं उत्तर हे कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला प्रत्येकाला, कारण आपण कुटुंबाचा एक घटक असतो, आपल्याला माहिती असतं. त्यामुळे हे सर्व माझा इगो किंवा माझा अहंकार याच्यामुळे तर होत नसेल. आणि या चढाओढीमध्ये, स्पर्धेमध्ये जर काही सोल्युशन काढायचं असेल तर माझा इगो मला आडवा तर येत नसेल, तो मला थांबवत किंवा रोखत तर नसेल, हा विचार सुद्धा होण्याची गरज आहे. आता धावपळीच्या आधुनिक युगामध्ये जिथे जिथे विविध गरजांसोबत सुखी होण्याची स्पर्धा वाढत आहे तिथे माणसाच्या नात्यांमधील भावनिक आणि नैतिक, प्लीज अंडरलाईन, भावनिक सोबत नैतिक तत्वांना सुद्धा कमकुवतपणा येत असल्याचं प्रकर्षानं दिसून येत आहे. आणि त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या ज्या आपल्याला लागतात आहेत किंवा आपण करतोय त्यामध्ये सुद्धा कुटुंबातल्या पती आणि पत्नीची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची आहे. आणि थोडंसं त्याही पुढे जाऊन पती पत्नीमध्ये एक स्त्री या नात्याने पत्नीला इतर कुटुंबियांसोबतच पत्नीला पतीची मर्जी सुद्धा सांभाळावी लागत आहे. आणि म्हणूनच पती पत्नीची वैचारिक बांधिलकी आणि एकमेकांप्रती अतूट विश्वास जर असेल या जोडीमध्ये तर समस्या आणि संकटांनी वेढलेले हे जीवन जगत असताना जास्त त्रास होणार नाही. हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि लक्षात घेतलं पाहिजे. ही फॅक्च्युअल गोष्ट आहे, ती फॅक्ट आहे. त्यामुळे कुटुंबातील लहान मोठे निर्णय घेताना किंवा एखाद्या गोष्टीचे नियोजन करताना दोघांनीही, पती पत्नींनी चर्चा व सुसंवाद साधून गोष्टींना सोप्या पद्धतीने हाताळणे कशी सोयीची होईल अशी वागणूक दोघांची जर असली तर
ते जास्त योग्य ठरू शकतं. त्यामुळे आता त्यासंबंधी आपल्याला काय नेमकं करता येईल, तर त्यावर सुद्धा थोडासा आपण विचार करण्याची गरज आहे. मग त्यामध्ये किमान पती पत्नीच्या नात्यांमध्ये मीपणाला थोडे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करावा, हा एक भाग आपण लक्षात घेऊ शकतो. फार आवश्यक आहे. स्पेशली तुम्ही 40+ जेव्हा होता तेव्हा याची खरी गरज असते, कारण पुढल्या जबाबदाऱ्या ह्या विश्वासाच्या नात्यावर टिकलेल्या असतात. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हे जे नातं आहे त्याची जी दोरी आहे ती विश्वास, प्रेम आणि आपुलकी यांनी बांधलेली असल्यामुळे तिथे आपला इगो बाजूला ठेवणं आणि हक्काचे नाते तयार करणे व गैरसमज टाळणे याची गरज आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे माणूस हा कुटुंबाच्या सुरक्षा, सुव्यवस्था आणि विकासासाठी कार्य करतो, तर स्त्री ही घरच्यांना संस्कार, शालीनता आणि सन्मान देण्यासाठी प्रयत्नशील असते. म्हणजे या दोन्ही ज्या भूमिका आहेत त्या पूरक आहे एकमेकांना आणि त्यामुळे त्या टिकवण्याचा व पूर्ण क्षमतेनं वटवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, जेणेकरून नवीन पिढीसाठी एक आदर्श आपण निर्माण करू शकू, एक ट्रेंड आपण चांगला कुटुंबामध्ये सेट करू शकतो. दोघांनीही वेळ काढून एकमेकांशी सुसंवाद साधणे व एकमेकांची गंमत करणे हा भाग आयुष्यात नेहमी होत राहावा, त्यासाठी स्वतः दोघांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे आणि घ्यावा. मित्र म्हणतो बाहेर सोबत फिरायला जाणे, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणे, एखादा कलात्मक छंद जोपासणे, गाणी म्हणणे किंवा ऐकणे, अधूनमधून रोजच्या दिनचर्येमधून काही वेळ मित्रमंडळींसोबत घालवणे, या गोष्टी सुद्धा अगदी नित्यनेमाने आवर्जून कराव्या. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, हे सुखी जीवन फार चांगलं आहे, उत्तम आहे, आनंदी आहे, असा एक सकारात्मक विचार करून निस्वार्थ भावनेने ते जगण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, नात्यांमधील ओढाताण हा भाग किती सकारात्मकतेने, ओढाताण ही राहणारच आहे. प्रत्येकाला आपल्या मनबुद्धी, शरीर आणि अहंकारासोबत हे जीवन आपण जगत असतो, पण प्रत्येक वेळी माझा मानपान करा हा विषय ओढाताण निर्माण करतो. मानपान आलं की ओढाताण आलाच. त्यामुळे ते निदान या नात्यांमध्ये कौटुंबिक गोष्टी टिकवताना, कारण पती पत्नीचं जी भूमिका आहे ती आई वडील म्हणून, आजोबा आजी म्हणून किंवा मावशी काकाजी म्हणून, या वेगवेगळ्या भूमिकांमधून ते जगामध्ये वावरत असतात आणि त्यांना सोबत नेहमी प्रत्येक गोष्ट कॅरी करावी लागते. त्यामुळे या गोष्टी थोड्याशा आधुनिक जगामध्ये, म्हणजे जसं मी सुरुवात केली की आधुनिक जीवनाचं गाणं व्यवहारासोबतच कलात्मकतेनं गाता येईल का, ह्या प्रश्नाचं उत्तर या संवादामध्ये थोडंफार तरी आपल्याला नक्की मिळत असेल. खूप खूप धन्यवाद. लाईफ लेसन्सच्या या सदरामध्ये आपण सोबत जुळले गेलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आशिष हाडके रजा घेतो पुन्हा एक नवीन सेशन आपल्याशी शेअर करण्यासाठी. धन्यवाद.